नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे, तशी चिंताजनक सुद्धा आहे। नाशिक परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला करण्यात आला। तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढली, त्यामुळे त्याला विरोध केल्यानंतर वाद झाला होता। टवाळखोरांनी या कुटुंबाचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला। आम्हाला अंबड तिथं जवळ वाटलं म्हणून आम्ही अंबडला गेलो, असा विषय झाला। अंबडला पीआय सरांनी खूप आम्हाला, अविनाश सरांनी खूप कोऑपरेट केलं। पोलीस जरी आले असते ना ग्रुपनी की आम्हाला वाचवायला, तरी आम्ही थांबू शकत नव्हतो, कारण का ते इतके म्हणजे काय त्यांच्या डोक्यात काय झालं होतं, खूप बॅडली त्यांनी आम्हाला अटॅक केलेला, त्यांनी खूप विचित्र। अरे हो, हत्यार म्हणजे आता ते दांडे वगैरे पहिली जी त्यांनी काच फोडली ना, ती फायटरनी फोडलेली, कारण की ती सफारीच्या काचा एवढा जाड आहे की ते फुटणार नाही। ती पहिले फायटरनी फोडली, मग दांडक्यांनी फोडली, आणि त्याच्यानंतर जेवढ्या फोडल्या बेसबॉलचे दांडे आणि दगडांनी फोडलेले आहे। पुढच्या काचेला तर दगडच टाकलाय। तो व्हिडिओ काढता म्हणजे आम्ही काढूच शकलो नाही, आम्ही इतकं घाबरलेलो होतो तेव्हा। मी पर्यटन स्थळावर आनंद घेण्यासाठी हो बरोबर, अनेक कुटुंब, परिवार, महिला त्या ठिकाणी होत्या। दहशतीचं वातावरण आहे का त्या ठिकाणी? नाही, दुपारी पोलिसांचे राऊंड झाले। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी पोलिसांची व्हॅन येताना व्हाईट कलरची व्हॅन आहे, त्यांनी माझ्यासमोर 2 वेळेस हॉर्न वाजवत गेले ते। आम्ही आमच्या घरच्यांचा एवढा विषय झाला की पोलिसांची चक्कर मारता खूप छान आहे, पण पोलीस दर 1 मिनिटाला तिथं उभी राहील, आणि दर एवढे हजारो लाखो पर्यटक येतात त्यांना संरक्षण देईल असं पण मला नाही वाटत होऊ शकतं। पण आजकाल काय झालं, हे स्थानिक हे जे आज लहान मुलं यांच्या गुन्हेगारीचं जे हे वाढतंय, खूप विचित्र वाढतंय की यांना आहे ना कोणाला मारून टाकणं म्हणजे एकदम सोपा खेळ झालेला। वाद छेडछाडीवरून झालं की अजून छेडछाडी, बाकी काही दुसरं काहीच नाही। म्हणजे आम्ही ना त्यांच्या टपरीवर काही घ्यायला गेलो ना, पान टपरी आपलं काही वेफरच्या पॅकेट काहीच, म्हणजे आमचा त्यांचा काही इश्यूच नाही, आणि त्यांचा पण संबंध नव्हता, तरी ते मध्ये आले। काय झालं, जे 2 मुलांनी छेडछाड केली, हिचे त्याचे वाद झाले, काहीतरी यांचं घडत होतं। मी तिकडून काय झालं, हे सर्व पुढे गेले तर आमच्याकडे जे आमच्या बॅग्स होत्या आम्ही घेऊन येतोय, आणि आपल्याला असं आपलं काय युपी बिहार मध्ये थोडी की आपण आपल्या बायांना बरोबरच घेऊन चालू, बुरख्यामध्ये घेऊन चालू। ती पुढे गेली, मला दिसतंय की काहीतरी वाद होतोय, तो मी पळालो। म्हटलं काय रे, काय झालं? ही म्हणती अहो हा असं असं। म्हटलं काय रे, मी असं त्याला चल निघ म्हटलं, निघून गेले। नॉर्मल इथं विषय संपला होता पूर्ण, ते मान खाली करून निघाले। मग हे आले, काय झालं? अरे म्हटलं हा, हे तिथं ती दुकान आहे, ती MH47 येलो नंबरची नंबर प्लेट आहे ती, तर ती दुकानदार होते, तर त्यातला एक आणि त्याच्या पुढे 4 जण आले। काय झालं? म्हटलं अरे लेडीजला छेडछाड करत होते, मग तुम्ही मारायला नाही पाहिजे। अरे म्हटलं मारलं नाही, त्याला टच केलं नाही, पण तुम्ही असं नाही करायला पाहिजे। अरे म्हटलं तुझा काय संबंध? ते जर बायांशी छेडछाड करता तुझा काय संबंध येतोय? नाही तुम्हाला बघावं लागेल असं। म्हटलं जा। आता काय झालं, माझे हिचं पाहून मी घुसलो, माझा पाहून माझा मुलगा आला भांडायला। तर काय झालं, आजकालचे मुलं थोडीशी यंग, तर माझ्या मुलाला वाटलं माझ्या वडिलांना मारता काय, मग तो मध्ये पडला आणि त्यांना काढलं लहान मुलगा आमच्यावर हात उघडतो काय, त्यांना तो इगो पॉइंट झाला। तर त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली, आम्ही त्यांना केली। तर आम्ही काय केलं, त्यांचा व्हिडिओ काढला, तिथं पण थांबलं होतं, त्यांनी पण आमचा काढला, आमच्या गाडीचा आम्ही त्यांचा काढला। पण तिथं जी पब्लिक फिरायला आली होती त्यांनी सांगितलं की निघा भाऊ, सोडा, आणि तेव्हा पण आमच्या मनी ध्यानी नाही की हे एवढं काही विचित्र करू शकतं। पण असे जे काही पर्यटन स्थळ आहेत ते धोकादायक होत चालले। हो नक्की, 100%। आणि नाशिक जिल्हाच धोकेदायक होत चाललेला आहे। काय वाटतं तुम्हाला? 100% धोकादायकच आहे। भावली डॅमला तुम्हाला माहिती असेल, 2 का 3 वर्षापूर्वी पण असं एक केस झाली नाही, भावलीला झालं होतं। मुंबईचे लोक होते, फार रक्त वगैरे काढलं त्या लेडीजचं, ती गाडी ती पळाली, गावातल्या लोकांनी मारलं होतं। तो व्हिडिओ माझ्याकडे असेल, मी पाठवते तुम्हाला, खूप जुना व्हिडिओ येतो। तेव्हा पण तो किस्सा झाला होता, भावली डॅमलाच, पहिल्याला नाही। काय झालं, फॅमिली जण फिरायला जातात ती चांगला टाइम स्पेंड करू, पण आता हे स्थानिक जे लोक आहे व्यवसाय करण्यासाठी, आम्ही त्यांच्या व्यवसायाला विरोध करत नाही, पण तुम्ही कोणत्या गुरुमीमध्ये की तुम्हाला व्यवसाय हवा आहे आणि तुम्ही कोणाच्या जोरावर एवढा इथपर्यंत वार करत आले? आता कालचं तुम्हाला सांगतो, एका मध्यस्थीने त्यांना जसं कळालं ना की अटेम्प्ट टू मर्डर असे कलम लागले, तर काल एकाने आम्हाला 10 लाखाची ऑफर दिलेली आहे की 10 लाख घ्या, विषय मागं घ्या। मी म्हटलं ठीक आहे। आमचं असा विषय झाला की यांना गोडीत पोलीस स्टेशनला बोलावे आणि सरेंडर करू यांना, पण नंतर त्यांना कळालं की नाही, हा व्हिडिओ व्हायरल झाला, म्हणजे असं त्यांची इथपर्यंत मी त्यांना बोलले, मी तुम्हाला 20 लाख देते, तुम्ही जमावा, केस दाखल करू नका। आणि केस तर FIR तर झाली होती, आता ती कशी काय केस? म्हणजे असं म्हणजे तुम्हाला सांगतो की लोकांना मारून टाकणं आणि पैसे देणं एवढं सोपं झालंय त्यांच्या इगोसाठी। नाही, ती तक्रार नाही केली, कारण कोणतरी जसे आमच्यावर अटॅक झाला, आम्ही त्यांचे गाडी नंबर सांगितले, तर कोणतरी सांगता अरे हा घोटीचा, हा असं, यांनी ज्याला विचारलं तो यांना म्हणतो